अंत्रूज महाल आजही निसर्ग संपन्न असलेला एक तालुका. सावरी सुरत दिखाई मना. इथलाच एक गाव सावयवेली. गावचा एक वाडा खेडे, कुळागराने नटलेला सजलेला. परंपरागत वास्तू, किमान 250 उन्हाळे पावसाळे भोगलेली, एकेकाळी खूप मोठी, पण आजही जतन करून ठेवली नव्या पिढीतील हेरंब राजा या बंधूंनी. घराच्या मागीलदारी बारमाही स्वतंत्र झऱ्यातून वाहणारं पाणी फक्त या कुटुंबासाठीच नव्हे तर इतर कष्टकऱ्यांसाठीही उपयोगी पडणार. सौ रमा आणि श्री विष्णू खेडेकर हेच ते भाग्यवान जोडपं ज्यांच्या पोटी श्री विनायक खेडेकरांचा म्हणजे आमच्या बाबू काकांचा जन्म या ठिकाणी झाला आणि इथेच त्यांची नाळ पुरली गेली. मुलं बाळं पाहुणे रावळे यांनी एकेकाळी गजबजलेलं हे घर, इथेच त्यांनी वेदमंत्रांचं पठण केलं. संस्कृत व भटपण शिकण्यासाठी वणवण भटकणं सुरू झालं. जिथे खेडेकरांचं शिक्षण सुरू झालं तेच हे धुप्यातील अभिषेकींचं घर. वयाच्या 12व्या वर्षी कीर्तनाचा पहिला धडा या इथे गिरवला गेला. या साऱ्या भटकंतीत निसर्गाचा लागलेला लळा आणि लोककलांचा जिव्हाळा आजही कायम आहे. भटपणासाठी कुळागर डोंगर चढून जायला लागायचं. यातील एक खामेंडोंगर. श्री सातेब आणि खामेंदेव यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं डोंगर मध्यावरचं एक पठार. गावभर भटकत असताना त्यांना ऐकू यायचे सूर लग्नगीतांचे घुमटांचे. हो, वाड्यावरील प्रत्येक घरात हर एक जन्मावेळी रात्रभर घुमट वादनाने सटी जागवायची. शिगम्यातील जती तालगडी सतत ऐकू यायची आणि सोबतच विविध नैसर्गिक आवाज. श्री अनंताच्या देवळातील घंटेच्या नादानं खेडेकरांना घुमवलं आणि शेजारच्या तळीत धुमताना दमवलंही. केरी हा शेजारील गाव, याला वैजारीही म्हणतात. त्या काळी 4-5 महिन्यांचं अंतर फार नव्हतंच. खेडेकर असेच पोचले बागा येथील उपाध्ये घराण्याच्या परंपरागत वास्तू. ज्यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर ते गोविंद मामा उपाध्ये याच घरातले. शिक्षण इथेही झालं आणि तुडुंबा भरलेल्या येथील तळ्यात डुंबायलाही मिळतच होतं. येथून स्थानांतर मारदोळला. श्री महालसेच्या सेवेत काही काळ घालवला. बरोबरीनंच कीर्तनाचं शिक्षण घेतलं मंगेशीचे जितेंद्र अभिषेकी बुवांचे वडील अर्थात बाळूबुवा यांच्याकडून. इथूनच सुरू झाली पत्रकारिता आणि लग्नानंतर खऱ्या अर्थानं सुरू झालेला संसार. कला अकादमीतील नोकरीसाठी पुन्हा स्थानांतर पणजी. वास्तव्य पाटो कॉलनीच्या छोट्या फ्लॅटमध्ये. पण ही सदनिकाच तशी भाग्यवान.
गानकोकिळा लता मंगेशकर, अभिषेकी बुवा असे अनेक नामवंत इथे राहून जेवून गेले. कला अकादमीत तर अनेक भाग्याचे क्षण आले. दुर्गा भागवत ते बाल मुरलीकृष्णन पर्यंत इथे स्वानुभवातून निर्माण झाल्या त्यांच्या अनेक साहित्य आणि या अनेक पुस्तकांना व त्यांच्या संशोधनाला मिळालेले हे पुरस्कार. कायम वास्तव्यासाठी जागा निवडली ती पुन्हा पाणी दिसेल, मांडवीचं सतत दर्शन होईल अशाच ठिकाणी. हेच आताचे स्वतःचे राहते घर. कौटुंबिक सहली येथूनच सुरू झाल्या. शोध यात्रेतील अनेक पर्वकाळ याच घरात. संगणकावरचं काम, श्रवण, वाचन, मनन, चिंतन आणि मुद्दामहून येणारा अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी मित्रांशी चर्चा या इथे होते. आणि तुम्हाला सांगते, बाहेरच्या ओट्यावर बसून सौभाग्यवतीसह नातवांच्या गजाली ऐकण्यात आता ते मग्न असतात. ह्या सगळ्यात ते आपली कुलदेवता अंकोल्याच्या आर्या दुर्गा देवीचे स्मरण करण्यास कधीच विसरले नाही. देवदेवतांचे तसेच थोडा जाणत्यांचे आशीर्वाद, बरोबरच्यांच्या शुभेच्छा व सहवास पाठीशी घेऊन ही शिखरं गाठली. त्या बाबूकाकांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण हो हीच या शुभदिनी सदिच्छा प्रार्थना.